सांगली जिल्हा परिषदेची भक्ती योगाची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद। सांगलीमध्ये जिल्हा परिषदेच्या जागतिक योग दिन साजरा करण्यात आला आहे। भक्ती योगाच्या माध्यमातून वर्ल्ड रेकॉर्ड देखील या ठिकाणी करण्यात आला। आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठलनामाच्या गजरात योगासने करण्यात आली। या निमित्ताने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह खासदार, आमदार, प्रशासनाचे अधिकारी यांच्यासहित विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी आणि नागरिकांनी देखील या योगामध्ये सहभाग घेतला होता। सांगली शहरातल्या शिवाजी स्टेडियम या ठिकाणी योग दिन पार पडला। विश्वविक्रमाचे निकष असे असतात की आपण प्रपोज करतो की आम्हाला विश्वविक्रम करायचा आहे। आम्ही असं प्रपोज केलं होतं की वारकरी तालावरती योगासन म्हणजे युद्धनिक तालावरती एकाच वेळेस एका जिल्ह्यात सर्वात जास्त सहभागी होतील असं आम्ही क्लेम केलेलं आहे की आम्ही हा विश्वविक्रम करणार आहोत। आता याच्यामध्ये त्याचं पुढचं काउंटिंग कसं करणार, तर हे आपण सर्व त्याच्यासाठी खूप तांत्रिक हे आहे की याच्यामध्ये मग आपण पोर्टल डेव्हलप केलं। त्या पोर्टलवरती नोंदणी केलेली आहे, केंद्रांची नोंदणी केली, सहभागांची नोंदणी केली आणि ते सहभागी आपल्या बरोबर आज होतील याची आपण खात्री केली। त्याची मॉक ड्रिल घेतली, त्यावेळेस देखील आपण हा काउंट घेतला आणि तो काउंट आपण आज त्यांना सादर केला, जो लाईव्ह सादर केलेला आहे केंद्र आपल्या पोर्टलवर। एक आपण गोष्ट समजून घेतली पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीकडे आपण वेगळ्या दृष्टिकोनातनं न पाहता काही गोष्टी पॉझिटिव्ह दृष्टिकोनातनं आपण घेतल्या पाहिजेत आणि योग करणं आणि त्याच्यासाठी थोडासा डिसिप्लिन लोकांना लावणं मला वाटतं याच्यामध्ये कुठलं वावगं नाही आहे। आणि योग दिनाचं औचित्य साधून आपल्या मुलांना, आपल्या पालकांना, खास करून मी तर म्हणतो सगळ्यांना, आपण त्यात तुम्ही सगळेजण आहे, जर एखाद्या योग साधनेतनं आपण शारीरिकदृष्ट्या भक्कम आणि मानसिकदृष्ट्या भक्कम होणार असू तर मला वाटतं याचं स्वागत आपण सगळ्यांनी करावं। प्रत्येक गोष्टीकडे निगेटिव्ह आणि यानं पाहू नये अशी माझी आपल्या सगळ्यांनाच विनंती आहे। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली।